मोठी बातमी आहे। शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार अशी घोषणा आता देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले। आपण निर्णय केलाय की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा 7/12 करूया कोरा कोरा कोरा। बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी होणार अशी घोषणा आता देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हणालेलं आहे। आपण निर्णय केला आहे की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण करणार आहोत। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करूया कोरा करूया कोरा करूया। आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी कर्जमाफी विषयी एक महत्त्वाची अपडेट। शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे कर्जमाफीची अधिकृत तारीख आहे ती आता जाहीर करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या झालेल्या बैठकीत कर्जमाफीचा जो फायनल निर्णय आहे तो आता घेण्यात आलेला आहे। कोणत्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार, कोणत्या बँकेकडून काढलेलं कर्ज माफ होणार आणि किती कर्ज माफ होणार, संपूर्ण माहिती हे तुम्हाला सांगितलं जाणार आहे मित्रांनो। परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो। तर बघा, पीक कर्ज होणार माफ, तर बघा या व्यक्तीचं जसं की दुसरं कर्ज माफ होणार अशा प्रकारची माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। आणि ज्या बँकेचं सर्वात अगोदर कर्ज माफ केलं जाईल त्या बँकेची यादी या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। कर्जमाफीचा जो मुद्दा आहे तो आता मोठ्या प्रमाणात पेटलेला आहे, त्यामुळे जो कर्जमाफीचा निर्णय आहे तो आता राज्य सरकारने घेणं भाग पडला। सामान्य शेतकऱ्याच्या कोणत्या तारखेला कर्जमाफ होणार, कोणत्या तारखेपासून तुमचं बँक खात्यामध्ये कर्जाची पैसे नील होणार अशी माहिती आपण बघणारच आहोत। त्या अगोदर सर्वात पहिले बँकेची यादी जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो। आता राज्य सरकारकडून प्रकाशित या यादीमध्ये असलेल्या बँकात सर्वात पहिलं कर्जमाफ होणार आहे, तर या यादीच्या ठिकाणी आपण बघणार आहोत। तर बघा यामध्ये जसं की पहिली बँक आहे मित्रांनो, जसं की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, त्यानंतर ही बँक राज्य सरकारच्या इथं जसं की विभागाखाली असते आणि विशेष म्हणजे या बँकेमध्ये भरपूर शेतकऱ्यांचं कर्ज थकीत ठेवलेलं आहे आणि या बँकेचा कर्जाचा थकीत आकडा जो आहे तो दुसऱ्या बँकेपेक्षा सर्वाधिक आकडा असणार आहे मित्रांनो। या बँकेचं सर्वात अगोदर कर्ज माफ केलं जाईल। त्यानंतर जी दुसरी जी बँक आहे ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। ही जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया भारताच्या सरकारच्या नियंत्रणाखाली असते। विशेष म्हणजे ही बँक भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे। त्यानंतर तिसरी बँक जशी असणार आहे मित्रांनो बँक ऑफ बडोदा, ही एक राष्ट्रीयकृत जशी की बँक असणार आहे। या बँकेच्या सरकारकडे 60% पेक्षा अधिक हिस्सा आहे। ही जी बँक आहे ती भारतातील दुसऱ्या क्रमांकावर सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे। पहिल्या क्रमांकावर सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आहे मित्रांनो। त्यानंतर बघा दुसऱ्या क्रमांकावर सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे मित्रांनो बँक ऑफ बडोदा। अशा मोठ्या दोन बँक आहे। या दोन बँकेचं शेतकऱ्यांना कर्ज घेतलं असेल तर त्यांची इथं कर्ज उचलला असेल तर त्या कर्ज इथं सर्वात अगोदर माफ केलं जाईल। चौथी बँक आहे मित्रांनो पंजाब नॅशनल अँड सिंध बँक। या बँकेमध्ये कर्ज काढलं असेल तर ते देखील माफ होणार आहे। विशेष म्हणजे या बँकेमध्ये कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे अशी जसं की बँक आहे त्या बँकेचं जसं की 100% भारत सरकारकडे पूर्ण मालकी हक्क आहे। त्यानंतर जसं की पाचवी बँक आहे मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र, ही एक राष्ट्रीयकृत बँक आहे मित्रांनो। हे सुद्धा भारत सरकारच्या मालकी हक्काची आणि सर्वात मोठी बँक आहे मित्रांनो। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे या बँकेचे वैशिष्ट्य या जसं की बँकेच्या सर्वाधिक शाखा ग्रामीण भागात आहे, त्यामुळे जे ग्रामीण भागातील नागरिक आहे त्यांना या बँकेकडून सर्वाधिक कर्ज काढलेलं असेल तर ते कर्ज आता थकीत ठेवलं आहे तर त्या बँकेचं देखील कर्जमाफ होणार आहे। त्यानंतर सहावी बँक आहे मित्रांनो युनियन बँक। आता या बँकेतील देखील कर्ज केलं जाईल माफ। त्यानंतर सातवी बँक आहे मित्रांनो पंजाब नॅशनल अँड बँकेचं जसं की मुख्यालय हे आहे मित्रांनो नवी दिल्ली येथे आहे। त्यानंतर आठवी बँक आहे मित्रांनो बँक ऑफ इंडिया। या सांगण्यात आलेल्या प्रत्येक बँकेचं कर्जमाफ केलं जाणार आहे। त्यानंतर बघा काही मोजक्या प्रायव्हेट बँक देखील आहे मित्रांनो, यामध्ये देखील शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं आहे त्याचं देखील कर्जमाफ इथे केलं जाणार आहे। या ठिकाणी बघा काही प्रायव्हेट बँक आहे त्या जसं की त्याची कर्जमाफ केली जाणार आहे, परंतु इथं जसं की पहिली बँक आहे मित्रांनो HDFC बँक, कोटक बँक, ICICI बँक, जसं की IDFC बँक, त्यानंतर ॲक्सिस बँक, येस बँक, IDFC जसं की फर्स्ट बँक, त्यानंतर RBI बँक, त्यानंतर फेडरल बँक, कर्नाटक बँक, लक्ष्मी बँक, विकास बँक, सिटी युनियन बँक अशा प्रायव्हेट बँक आहे मित्रांनो। या बँकेकडून शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं असेल ते देखील इथं माफ होणार आहे। मुख्य म्हणजे या सांगण्यात आलेल्या बँका कर्जमाफीसाठी पात्र ठरल्या तरी देखील बऱ्याच शेतकऱ्यांचं कर्जमाफ इथं होणार नाही, त्यांना कर्जमाफी मिळणार नाही। म्हणजेच मग
कोणत्या शेतकऱ्यांचं इथं कर्जमाफ केलं जाईल तर बघा, शेतकऱ्यांनी एका लिमिटमध्ये कर्ज घेतलेलं असेल तर तुमचं कर्ज हे 100% माफ होणार आहे. या ठिकाणी ते देखील कर्जमाफ केले जाणार. जसं लिमिटच्या वर कर्ज घेतलं असेल, म्हणजेच बघा 2 लाखाच्या कर्ज शेतकऱ्यांनी काढलेलं असेल बँकेकडून, तर जसं की 2 लाखापेक्षा जास्त कर्ज घेतलेलं असेल आणि सरकारकडे इथं म्हणजे 1.5 लाखापेक्षा इथं तुमचं कर्ज माफ होणार नाही. सरकारने जसं की 1 लाखापर्यंत किंवा 2 लाखापर्यंत जे कुठला आकडा ठेवण्यात आलेला जाईल तेवढंच कर्ज माफ होणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त कर्ज माफ होणार नाही. म्हणजेच कर्जमाफ इथं तेवढ्याचपर्यंत केलं जाईल आणि जे उरलेलं 50,000 रुपये शेतकऱ्याला आपलं इथं दरापासून भरावे लागतील. याचबरोबर तुम्ही एखाद्या जसं की व्यक्तीसाठी कर्ज घेतलं असेल किंवा दुसरं कोणी कारण सांगून कर्ज घेतलं असेल तर त्याचं कर्ज माफ होणार नाही. फक्त ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून पीक कर्ज घेतलं असेल तर तेच जसं की पीक कर्ज इथं माफ केलं जाणार आहे. कारण आतापर्यंत जी कर्जमाफी करण्यात आली होती ती फक्त पीक कर्जासाठी करण्यात आली होती. बाकी याबद्दल काही नवीन अपडेट नाही मित्रांनो. म्हणजेच इथं सरकारने 1 लाखापर्यंत कर्ज माफ केलं तर तुमचं 1 लाखापर्यंत इथं कर्ज माफ होणार आहे. म्हणजेच तुम्ही 5 लाख किंवा 10 लाख इथं पीक कर्ज उचललं असेल तर ते पूर्ण कर्जमाफी तुमची होणार नाही. एक नियमित आकडा इथे सरकारने ठेवला जाणार आहे. म्हणजेच 1 लाख, 2 लाख, 5 लाख तर त्या आकड्यापर्यंतच तितकंच तुमचं कर्ज माफ होणार आहे. बाकीची उर्वरित रक्कम हे तुम्हाला स्वतः भरावं लागणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारची माहिती आहे मित्रांनो. जर का नवीन अपडेट येईल तर या चॅनलवर तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या इतर शेतकरी मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.